तुमचं आडनाव परब म्हणजे अगदी सरळ आहे, ना काना ना मात्रा उकार आकार, तरी पण तुम्ही शिवसेनेमध्ये आहात. आणि अनिल म्हणजे वारा, आणि तुमचा यशाचा असा सुसाट वारा असतो. पण तरीसुद्धा जिथे कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही धावून जाता. मला नितीन सर म्हणाले की एखादा प्रश्न मांडला की थेट विधानसभेमध्ये मांडतात आणि ते तडीच नेतात. या पाठीमागचं जी काही ऊर्जा आहे ती काय आहे ते मला सांगा. या पाठीमागची ऊर्जा म्हणजे बाळासाहेब. तुम्ही सांगितलं माझ्या आडनावात कान्हा मात्राव काही नाही, सरळ थेट. आणि जे बाळासाहेबांनी सांगितले सरळ थेट. तर मग बाळासाहेबांची आणि तुमची पहिली भेट आणि तुम्हाला कधी रागावले का ते असं सांगा ना, कारण ह्या गोष्टी कधी. बाळासाहेबांची माझी भेट शाळेपासून, मी शाळेत असल्यापासून. कारण मी जिथे शाळेत होतो मी बांद्रालाच राहतो, बाळासाहेबांच्या शेजारी. आणि बाळासाहेब त्यावेळेला संध्याकाळी चालायला जायचे, त्यावेळेला आम्ही त्यांच्या मागून शाळा सुटायची त्यावेळेला जायचो. कलानगरच्या नाक्यावर गेले की आम्हाला सगळ्या मुलांना चॉकलेट द्यायचे. तेव्हापासूनची माझी ओळख आहे, म्हणजे माझी ओळख किती जुनी आहे. आणि मग त्यांच्या सानिध्यात वाढलेला माणूस हा मात्रा काना उकार विकार काही नसेल याची सगळ्यांना जाणीव आहे. पण परत साहेब त्यांच्या मागून जाणे, चॉकलेट घेणे हे एका बाजूला, आणि मग कार्यकर्ता म्हणून काम करणं हे दुसऱ्या बाजूला, आणि मग त्यांच्या नजरेत येणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे तितकंच काम कठीण होतं. कारण असंख्य कार्यकर्ते तेव्हा शिवसैनिक म्हणून काम करत होते. स्वतःची एक वेगळी प्रतिमा करायची आणि पुन्हा ॲडव्होकेट म्हणजे वकिलीसारखा अभ्यास पण करायचा. हा वेळ कसा तुम्ही समजला? मुळात मी ज्या घरात वाढलो त्या घरात अभ्यासाचे संस्कार जरा जास्त आहेत. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात ढ घरात मी आहे. आणि ढ म्हणजे PhD आणि ॲडव्होकेट. डॉक्टर अनिल परब, ॲडव्होकेट अनिल परब हा घरातला ढ विद्यार्थी आहे. काय सांगताय हे नवीनच. तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून उत्तर देतोय. डॉक्टरेट आहे आणि माझी डिग्री खरी आहे. अन्याय तिथे शिवसैनिक असं आहे. मग हे जे संस्कार आहेत शिक्षणाचे हे अशा वेळेला कधी दांडी मारणे किंवा मारामारी करणे किंवा म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध हे करताना कधी घरचे वगैरे काही बोलले नाही का तुम्हाला की हे काय करतोयस? नाही, घरात मी सांगितलं ना वातावरण कसं होतं. म्हणजे अगदी कडक शिस्तीच्या वातावरणात राजकारणात येऊन किंवा अशा शिवसेनेसारख्या संघटनेत काम करणं म्हणजे चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणं काय असतं हे तो जे करतो. जसे दोन माझ्या बाजूला बसलेले आहेत यांनी देखील चौकटीच्या बाहेर जाऊन केलं म्हणून आज ते कीर्तिवंत पार्लेकर झाले. चौकटी असले असते तर हा पार्ले बिस्किट मध्ये असला असता, हा चिंचेचे गोळे विकत असतात आणि मी कुठेतरी सरकारी कारकून म्हणून असतो. हो, या निमित्तानं मला असं म्हणावं वाटते की आता परभाषिक आहेत ते आपल्या मुलांना म्हणतात की अथर्व बिल्डर्स आणि साई गणेश मध्ये तुला लावतो, तिथे तुम्हाला नोकरी करायला लावतो. इतके मोठे आता उद्योजक आपल्या समोर आहेत. अनिल सर, आता तुम्ही संपूर्ण राजकारण आणि समाजकारण यांचं जे बदलतं वार आहे याच्याकडे कसे पाहता? तुम्हाला पूर्वीचं तुमची बदलते वारे म्हणजे मी आता जसं सचिनने सांगितलं आणि तुम्ही प्रश्न विचारला की कलावंतांना घर कधी देणार, कधी 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 सचिनने सांगितलं आम्ही प्लॉट देणार तेव्हा. मी सांगतो पहिले आमचे निवडून तर द्या. जर सरकार आलं आणि मी मंत्री झालो आणि त्याची सुरुवात मला वाटतं पार्ल्यातनंच करावी, कारण पार्ला आमच्यावर का नाराज आहे याचं गणित अजूनही मला कळलेलं नाही. म्हणजे कलाकार लटकले ना. आता हे पार्लेकरांच्या हातात आहे आणि कलाकारांच्या हातात आहे. यावेळेला तर फारच अन्याय केला आमच्यावरती. पार्लेकरांना टाळ्यावर आवाज पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं नितीनला नगरसेवक करायचंय, माझ्याकडे खूप कार्यकर्ते आहेत, पण हे नगरसेवकाचं तिकीट देणं आमच्या हातात आहे, निवडून आणायचं तुमच्या हातात आहे ना. काय नाराज झालो सर आम्ही, असं नका बोलू तुम्ही.
तुम्हाला सगळं शक्य आहे. नाही, तुम्ही थेट नावातच काना मात्र नाहीये ना, त्यामुळे अगदी सरळ बोलावं लागतं. नको सर, कधी कधी वाकडं जात, तुम्ही शिवसेनेत आहात. तर असं थोडीशी गंमत केली, पण जे काही उत्तम आहे ते तुम्ही करत आहातच कलाकारांसाठी, तर करालच, कारण तुम्ही एक उत्तम रसिकाग्रणी आहात. जरूर करू. मला असं वाटतं बाळासाहेबांनी देखील हे खूप कलाकारांच्या बाबतीमध्ये, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की खूप कलाकारांच्या वरती प्रेम केलं. कलाकारांना जेवढी जी काही मदत बाळासाहेबांनी केलेली आहे, मला वाटतं क्वचितच महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकारण्यांनी तेवढी केलेली असेल. आणि आम्ही त्यांचे शिष्य आहोत. जरूर कलावंतांच्या पाठीशी मजबूतीने उभं राहू. घराचा प्रश्न आहे. आजही पुन्हा सांगतो, सरकार असो या नसो, प्रयत्न जरूर करीन, एवढंच मी तुम्हाला सांगतो. फक्त शेवटचा एक प्रश्न, राजकीय माणसाला हृदयच नसतं असं काहीतरी म्हटलं जातं. तर असा एखादा भावक्षण सांगा की तुम्हाला एखादी घटना बघितली किंवा ती आपल्याकडनं झाली नाही, यामुळे तुम्ही खूप हळवे झालात तेव्हा. अशा खूप गोष्टी असतात मनात आमच्या, करायची खूप इच्छा असते, जिद्द असते, परंतु काही कारणास्तव होऊ शकत नाही. अशा वेळेला फार नैराश्य येतं. कारण राजकारणात तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण जेव्हा या माणसाकडे जातोय तर 100% माझं काम होईलच या अपेक्षेने तो आलेला असतो. पण काही वेळेला काही कामं आमच्याकडनं होऊ शकत नाहीत. आणि मग अशा वेळेला तो जेव्हा हिरमुसतो त्यावेळेला आम्हाला फार दुःख होतं की याचं काम आम्ही पूर्ण करू शकलो नाही. मग त्याच्यात आम्ही असा विचार करतो, काम जरी पूर्ण नाही झालं तरी त्याच्या कामासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. जर प्रयत्न प्रामाणिक असेल तर मग थोडंसं त्याचं दुःख आम्हाला कमी होतं. पण प्रयत्न प्रामाणिकपणे करावा अशी माझी नेहमी प्रयत्न असतो माझा.